विधानसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये नितीश कुमार यांच्यानंतर दुसरा महत्त्वाचा चेहरा म्हणजे तेजस्वी यादव। बिहारमध्ये आजवरती फक्त यादव आणि नितीश कुमार या दोन कुटुंबियांनीच राज्य केलेले आहे, त्यामुळे सत्तेची गणितं नेहमीच या दोन कुटुंबाभोवती फिरत असतात। बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलनुसार एनडीए पुन्हा सत्तेमध्ये येईल असा अंदाज आहे, पण काही पोलमध्ये तेजस्वी यादव यांचा आरजेडी पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरेल असाही अंदाज दिसतोय। यंदाच्या निवडणुकीमध्ये तेजस्वी यादव बिहारच्या जनतेच्या मनात स्थान मिळवण्यासाठी यशस्वी ठरलेले आहेत का, पाहुयात या रिपोर्टच्या माध्यमातून। बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर वेगवेगळे एक्झिट पोल्स समोर आले। या पोलमध्ये एनडीएची सत्ता परत येत असून तेजस्वी यादव आणि काँग्रेसला मोठा धक्का बसत असल्याचं दिसतंय। मात्र या एक्झिट पोलमधनं आणखी धक्कादायक अंदाज समोर आलाय आणि हा अंदाज तेजस्वी यादव यांच्यासाठी दिलासादायक ठरू शकतो। ॲक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार तेजस्वी यादव यांचा आरजेडी हा पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरू शकतो। या पोलनुसार एनडीएला 121 ते 141च्या दरम्यान जागा मिळतील, तर महागठबंधनला 98 ते 118च्या दरम्यान जागा मिळतील। यामध्ये तेजस्वी यादव यांचा आरजेडी सर्वात मोठा पक्ष ठरत असून आरजेडीला 67 ते 76 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर नितीश कुमारांच्या जेडीयूला 56 ते 62 जागा मिळण्याचा अंदाज आहे। एनडीएला साधारण 43% मतं मिळू शकतात, तर महागठबंधनला 41% मतं मिळतील। यामध्ये तेजस्वी यादव यांच्या आरजेडी पक्षाला सर्वाधिक 24% मतं मिळू शकतात। यंदाच्या बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीए समोर आरजेडीचं सर्वात मोठं आव्हान होतं। गेल्या 3 विधानसभा निवडणुकांची आकडेवारी पाहिली तर याचा अंदाज येईल। 2010 मध्ये भाजपला 91 तर जेडीयूला 115 आणि आरजेडीला फक्त 22 जागा मिळाल्या। 2015 मध्ये परिस्थिती बदलली, भाजपला 53 तर जेडीयूला 71 आणि आरजेडीला 80 जागा मिळाल्या। यानंतर 2020 मध्ये भाजप 74, जेडीयू 43 आणि आरजेडी 75 अशी स्थिती होती। एकूणच गेल्या 2 निवडणुकांमध्ये आरजेडीचा स्ट्राईक रेट चांगला राहिलाय। हाच स्ट्राईक रेट यंदाच्या निवडणुकीत वाढण्याची शक्यता दिसते। राहुल गांधींचा झंझावाती त्या भागातला दौरा, राहुल गांधी आणि तेजस्वी यादव हे म्हणजे एखाद्या धर्मवीरूप्रमाणे पूर्ण महिनाभर रॅलीज करत होते आणि त्यांना प्रचंड तुफान प्रतिसाद मिळाला। परंतु त्याच वेळेस एनडीएमध्ये विशेषतः नरेंद्र मोदींनी नितीश कुमारांना जोडीलाच घेत, कारण नितीश कुमार हे पलटूराम म्हणून प्रसिद्ध आहेत, ते काय करतील ऐनवेळेस याबाबत साशंकता होती। त्यांच्या जागा वाटपावरूनही बराच संघर्ष झाला, परंतु अखेरच्या क्षणामध्ये मोदींनी बाजी पलटवण्याचा प्रयत्न केला। नितीश कुमार आणि मोदींनी महिलांच्या खात्यावर प्रत्येकी 10-10 हजार रुपये टाकल्यानंतर हे वातावरण फिरल्याचं भासलं, जे महिलांच्या सर्वाधिक मतदानामध्ये दिसून आलं। तरी देखील या निवडणुकीमध्ये लालू प्रसादांचे आरजेडी की भारतीय जनता पक्ष बिग ब्रदर ठरणार असा एक मुद्दा पुढे येतोय। 2025च्या बिहार विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्षांनी महिला मतदारांवर जास्त भर दिला। महिलांसाठी अनेक योजनांची घोषणा करण्यात आली। यात तेजस्वी यादव यांनीही मोठं ट्रम्प कार्ड खेळलं होतं। महागठबंधनची सत्ता आल्यास जीविका दीदींना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्याचं आश्वासन दिलं। जीविका दीदींना किमान 30,000 रुपये पगार देण्याचं आश्वासन दिलं। याशिवाय तेजस्वी यांनी प्रत्येक घरात एका सरकारी नोकरीची घोषणा केली। नितीश सरकारच्या घोषणांसमोर तेजस्वी यादवांनीही घोषणाचा पाऊस पाडला, त्यामुळे महिला वर्गाच्या वाढलेल्या मतदानाचा टक्का आरजेडीच्याही पदरात पडेल असा अंदाज आहे। नेहमीच एक्झिट पोलचे अंदाज चुकलेले आहेत, त्याच्यामुळे एक्झिट पोल हा काल जे आलेले एक्झिट पोल आहेत ते जरा जास्त विश्वासार्ह वाटतात आणि त्यात म्हणजे जे अंतर आहे एनडीए आणि महागठबंधन मधलं ते बऱ्यापैकी कमी दिसते। अर्थात 20 जागांचं आधिक्य ठेवून एनडीए जिंकणार, सत्तेत येणार असंच भाकीत आहे, पण आधीच्या एक्झिट पोल मध्ये एकदमच म्हणजे 209 जागा वगैरे दिलेल्या आहे एका संस्थेने, तर एवढी तफावत होण्याची शक्यता वाटत नाही। अर्थात सगळं पारडं जड एनडीएचंच आहे, पण तरी देखील एक्झिट पोल चुकतील असं वाटण्यास भरपूर वाव आहे। 2022 मध्ये तेजस्वी यादवांनी नितीश कुमारांसोबत सत्ता स्थापन केली। नितीश कुमार मुख्यमंत्री आणि तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री झाले, पण तेजस्वी सीबीआयच्या रडारवर आल्यानंतर नितीश कुमारांनी भाजपला जवळ केलं। नितीश कुमारांचा हा पलटी मारण्याचा इतिहास तेजस्वी यांच्या पथ्यावर पडू शकतो।
बिहारच्या जनतेनं आजवर कोणत्याच पक्षाला एक हाती सत्ता दिलेली नाहीये. त्यामुळे नितीश कुमार पुन्हा तेजस्वी यादवांसोबत येणार का, यावर सत्तेची गणितं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.